नफरतों का असर देखो, जानवरों का बंटवारा हो गया, गाय हिंदू हो गई और बकरा मुसलमान हो गया। ये पेड़, ये पत्ते, ये शाखें भी परेशान हो जाए अगर परिंदे भी हिंदू और मुसलमान हो जाए। सूखे मेवे भी ये देखकर हैरान हो गए, न जाने कब नारियल हिंदू और खजूर मुसलमान हो गए। मंडळी, या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे आज आपल्या आजूबाजूला असं काहीच उरलं नाही जे हिंदू आणि मुसलमान झालेलं नाही। गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांचे फुटकार ऐकताना वाटत होतं काहीतरी घडणार आहे। अखेर घडलंच। विनाअनुदानित हिंदू मुसलमान शिक्षकांचा मुद्दा मांडून काल तुमचा निरोप घेत असताना बातमी आली। नागपुरात तणावाची ठिणगी पडली। सुरुवातीला वाटलं विझेल काही क्षणात, पण तसं काही झालं नाही। पुढचे काही तास नागपुरातल्या गल्ल्या द्वेषाच्या आगीत जळत होत्या। टीव्हीच्या स्क्रीनवरून द्वेषाची धग देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। जे घडलं ते अनाकलनीय होतं, कारण देशात आजवर अनेक दंगली पेटल्या, पण नागपूर कधी पेटलं नव्हतं, अगदी बाबरीच्या वेळी सुद्धा। नागपूरला धार्मिक दंगलीचा वारसा इतिहास नाही। शेवटची दंगल झाली त्याला 100 वर्ष झाली, आता ती कुणाला आठवतही नाही। पण सोमवारी एका अफवेनं दंगलीचा नवा इतिहास लिहिला। शहरातल्या महाल भागात हिंसाचार घडला, जाळपोळ झाली, दगडफेक झाली, दुकानं फुटली, गाड्या पेटल्या, जळून राख झाल्या। त्यात काही लाखाचं नुकसान झालं, पण कालपर्यंत गुण्या गोविंदानं राहणाऱ्या माणसांमध्ये जी दरी निर्माण झाली त्या नुकसानीची अजून मोजदाद नाही। पण नागपुरात हे का घडलं? कुणी घडवलं? कशामुळे घडलं? याला जबाबदार कोण आहे? दोषी कोण आहे? कुणाला हे पेटवायचं होतं? यातून कुणी काय साधलं? असे कितीतरी प्रश्न आज अनुत्तरित आहेत। त्या सगळ्या प्रश्नांची करायची आज चर्चा बडे मुद्दे।